मोस्टली वारकरी हे 80% शेतकरी असतात आणि त्यांचा रानामध्ये सापाशी संपर्क येतो आणि आमचा हा उपक्रम गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी आम्ही काटेवाडी गावामध्ये घेत असतो. पोस्टरच्या माध्यमातून सर्व वारकरींना सापाबद्दलची माहिती, विषारी बिनविषारी साप कसे ओळखावे याच्याबद्दलची माहिती देत असतो. आणि हे जे पत्रक आहे हे पत्रक आम्ही त्यांना वारकऱ्यांना देत असतो, ज्याच्यामध्ये आपल्या भागात आढळणारे 4 विषारी प्रमुख साप याच्याबद्दलची माहिती आहे. वारकरी हा शेतकरी आहे आणि हा शेतकरी वारीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असतो. मात्र या शेतकऱ्याला शेतीबद्दलची माहिती, त्याचबरोबर सापांबद्दलची माहिती व्हावी यासाठी ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीनं काही सर्पमित्र जे आहेत ते या ठिकाणी सापांचं प्रदर्शन जे आहे त्यांनी लावलेलं आहे, फोटो लावलेले आहेत. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना माहीत नसतं की हा साप विषारी आहे का बिनविषारी आहे. कशी जनजागृती करतात? वारीमध्ये जवळपास 70 ते 80% लोक हे शेतकरी लोक असतात आणि त्या शेतकरी लोकांचा मोस्ट ऑफ द टाईम ह्या सापांशी वगैरे संपर्क येत असतो शेती करताना. त्यामुळे मोस्टली आम्ही जवळपास आता हे 12 वर्ष आहे की आम्ही हे सर्प जनजागृती कार्यक्रम करत आहे आणि आम्ही मोस्टली त्यांना सांगतोय की बाबा हे आपल्या परिसरातले जे काही मुख्य विषारी साप आहे ह्यांना व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून जरी कधी आपल्या परिसरात अशा प्रकारचे साप आढळले तर तुम्हाला सर्पदंशापासून स्वतःचा बचाव करता येईल. त्याचबरोबर जर कधी आपल्या परिसरात निघाला तर हे तुम्ही जे आमचा ह्याच्यावरती नंबर वगैरे दिलेला आहे तर त्या नंबरवरती वगैरे फोन केल्यावरती ते आमच्याशी संपर्क साधू शकतात. की काय काय अनुभव येतो वारकऱ्यांचा? मोस्टली वारकरी हे 80% शेतकरी असतात आणि त्यांचा रानामध्ये सापाशी संपर्क येतो आणि आमचा हा उपक्रम गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी आम्ही काटेवाडी गावामध्ये घेत असतो. पोस्टरच्या माध्यमातून सर्व वारकरींना सापाबद्दलची माहिती, विषारी बिनविषारी साप कसे ओळखावे याच्याबद्दलची माहिती देत असतो. आणि हे जे पत्रक आहे हे पत्रक आम्ही त्यांना वारकऱ्यांना देत असतो, ज्याच्यामध्ये आपल्या भागात आढळणारे 4 विषारी प्रमुख साप याच्याबद्दलची माहिती आहे. आणि अशा प्रकारे आमचा हा उपक्रम असतो दरवर्षी. की आपण जर पाहिलं तर वारकरी जे आहेत ते या सर्व सापांच्या फोटोंचं प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी पाहत आहेत. काय वाटतंय, सापांबद्दल माहिती होती का तुम्हाला? मला नाही काय बघ, तुम्हाला सांगतो गोळ्याने जे देवस्थान आहे ना आपल्याला सांगते, मला एवढं अंदाज. आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळे वारकरी जे आहेत ते प्रदर्शन बघतायत. काय वाटतंय, सापांबद्दलची माहिती होती का तुम्हाला? हो आहे ना, आमच्याकडे डोमी आहे, पुन्हा अजगर मोठं आहे, ते मोठे परडा आहात, पुन्हा धामणी आता. म्हणजे जे माहिती नाही ते माहिती होतंय ना तुम्हाला? हो जे माहिती नाही ते आम्हाला माहिती होऊ शकते सापाची. हो असं आमचं म्हणणं आहे. हो हो वेगळा उपक्रम आहे. हो आमच्याकडे काय काय याच्यातल्या जाती नाहीत, पण आम्हाला इथे म्हणजे भेटल्या समजा. हो वेगळ्या वेगळ्या हा वेगळ्या वेगळ्या आमच्याकडे बी नाही असले वेगळे. हो दिसले लक्ष देणार की. हो हो खरं आहे. हा ग्रामीण जास्त आहे आमच्याकडं, ते लिंबाच्या झाडावर राहते बघा जास्त. चिलाटी आणि आमच्या गोनच जास्त आहे. गोनच जास्त आहे साप. तुम्हाला करू कॉन्टॅक्ट गोनच गाव. नक्की. आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सर्व शेतकरी जे आहेत त्यांच्या भागामध्ये जे साप आहेत, काही विषारी आहेत, काही बिनविषारी आहेत आणि जे नाही आहेत त्याची माहिती जी आहे ती या वारकऱ्यांना होतीये. त्यामुळं वारकरी सांगतात की त्यांच्या भागात कुठले साप आहेत कुठले नाही. एक वेगळा उपक्रम आहे. आता जवळपास वारकरी आहेत ना, आता ह्या वर्षी जे आम्हाला या ठिकाणी भेटणारे वारकरी आहेत हे हमखास आम्हाला सांगतात की आम्ही मागच्या 6 महिन्यापूर्वी तुम्हाला फोन केलता, 1 महिन्यापूर्वी फोन केलता, आमच्या इथं असा साप निघाला. तर ह्या नंबरच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर त्यांना खूप चांगल्या प्रकारची सेवा मिळत आहे आणि आम्हाला एक समाधान वाटतं की आम्ही ह्या वारकरी लोकांची एक सेवा करतोय एक वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे आम्हाला देखील खूप मनाला असं की वारकऱ्यांची सेवा जी आहे ती या सापांच्या फोटोच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रीन वर्ल्ड जे फाउंडेशन आहे ते करत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.